नागपूरच्या ऐतिहासिक चितारोळीत गणेशोत्सवाची चाहूल लागली असून मातीपासून साकारलेल्या बाप्पांच्या मूर्तींना अंतिम रूप देण्याची लगबग सुरू झाली आहे. अनेक पिढ्यांची पारंपरिक मूर्तिकला आजही या परिसरात जपली जात आहे. तो लवकरच येतोय. म्हणजेच काय, गणपती बाप्पा यांच्या आगमनाची तयारी सर्वत्र सुरू झालेली आहे. नागपूरच्या चितारोळीमध्ये पण एक वेगळीच लगबग आपल्याला बघायला मिळते. नागपूरच्या चितारोळीमध्ये एक ऐतिहासिक बाप्पांची कहाणी सुरू होते. म्हणजेच काय की याच ठिकाणाहून मातीच्या गोळ्यांनी इथे बाप्पाला आकार देत लाडक्या बाप्पाचं सुंदर रूप हे तयार केलं जातं. विशेष म्हणजेच की याच मातीतून गणपती बाप्पा साकारला जातोय आणि या प्रत्येक आकारामागे आणि मूर्तीमागे दडलेली आहे पिढ्यानपिढ्यांची परंपरा. आज आपण सिटी न्यूजच्या माध्यमातून बघूयात बाप्पाच्या आकारापासून तर त्याच्या येण्यापर्यंतचा प्रवास. तुम्ही बघू शकता की माझ्या मागे हे जे इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला दिसते आहेत, तर प्रत्येक मूर्तीमागे एक वेगळी कहाणी आपल्याला बघायला मिळते. बाप्पाचं स्वरूप हे आता सुरू झालेलं आहे. त्याचा आकार हा कुठे कुठे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो. गणपती बाप्पांच्या वेगवेगळ्या आकारातील या मूर्त्या. कुठे आता तुम्ही बघता की बाप्पाच्या मूर्तीवर मातीचा शेवटचा थर दिला जातोय, तर कुठे आपण बघतो की रंगकामाला देखील सुरुवात झाली आहे आणि कुठे बाप्पाच्या चेहऱ्याला शेवटचा साज देखील चढवला जातोय. पण या मूर्ती तयार होतात तरी कशा? तर सर्वप्रथम सांगडा तयार केला जातो, त्यानंतर त्यावर मातीचे थर दिले जातात आणि हळूहळू बाप्पांचा चेहरा, सोंड, हात, पाय या सर्वांना आकार दिला जातो आणि त्यानंतर सुरू होतं सर्वात बारकाईचं काम. म्हणजेच काय, बाप्पाच्या चेहऱ्यावरचे भाव आणि डोळ्यांची रेखाटणी. कारण बाप्पाच्या चेहऱ्यावरचा हा प्रसन्न भाव जितका सुंदर तितकीच मूर्ती आकर्षक असतं. म्हणतात की चितार ओढी हे केवळ मूर्ती बनविण्याची जागा नाही, तर नागपूरच्या जुन्या कला परंपरेचा एक महत्त्वाचा भाग देखील आहे. रघुजी भोसले यांच्या काळात विविध भागातून कलाकार आणि कारागिरांना नागपुरात आणून बसवलं गेलं आणि या परिसरात कलाकारांची वस्ती देखील निर्माण झाली, अशी ऐतिहासिक माहिती आताही सांगितली जाते. म्हणूनच आपण बघतो की काळही बदलला, बाजारही बदलले, पण मूर्तीचे ट्रेंडही देखील आपण बदलताना बघितले. पण चितारोळीतील ही परंपरा आजही अशीच सुरू आहे. आजच्या काळात आपण बघतो की पीओपीच्या मूर्तीपेक्षा मातीच्या आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्तीकडे नागरिकांचा कल वाढताना दिसतो. त्यामुळे या पारंपरिक कारागिरांच्या कलेलाही या चितारोळीतून पुन्हा एकदा मागणी मिळते. इथे तयार होणाऱ्या प्रत्येक मूर्तीमागे एक फक्त माती नसते, बाप्पांचा तो आकार असतो. गणपती बाप्पा मोरया. पण गणपती बाप्पा तयार झालेत, पण या तयारी करण्यामागे त्यांना किती महिन्यापासून तयार व्हावं लागतं, कलाकाराला नेमकी कशी तयारी करावं लागतं, एक सुंदर रूप तयार करण्यामागे त्यांची कशी तयारी असते, कसे हावभाव असतात, ते जाणून घेणार आहोत आपण चितारोळीतील कलाकारांकडून. ते पिढ्यानी पिढ्यापासून हे काम करते आहेत, तर आपण त्यांच्याशी थेट बोलण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल, किती वर्षापासून आपण हे करत आहेत? हे तिसरी पिढी चालू आहे. तिसऱ्या पिढी पहिले वडील करत होते, आता मी करून राहिलो. आणि वडील गेल्यानंतर हे माझ्या हातामध्ये आलं काम. आपण जेव्हा बाप्पांना तयार करतो, मातीच्या गोळ्यापासून सांगडा तयार करतो, काय सांगाल थोडक्यात? थोडक्यात हे सांगू का, ते आम्ही पहिले हे अशी मातीची मूर्ती करायची राहिली तर पहिले असे मातीचा असा एक पाट बनवायचा, मग त्याच्यावर त्याचे जे पोंगळे वगैरे करून सैन्या, पोटाचे पोंगळे करून सैन्या, मग त्याच्यावर फिट केल्यानंतर मग हा असा आकार दिला जातो. किती दिवसांपासून तुम्ही तयारीला लागता? हे आम्ही जून महिन्यापासून चालू केलं आहे का, जून महिन्यापासून. आता लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे, तर आता प्रत्येक बाप्पांच्या मूर्त्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्यांचं काम आलेलं आहे? बस आता हे फायनल काम चालू आहे. बस आता 4-8 दिवसामध्ये पेंटिंग काम चालू होऊन जाईल. तिकडलं काम चालू झालेलं आहे आमच्यावालं. आता हे इकडलं थोडंसं बाकी आहे. 2-4 दिवसामध्ये पांढरं वगैरे होऊन जाते, घसाई वगैरे चालू होऊन जाते. यावर्षी किती गणपती आपल्याकडून जाणार आहेत? कुठला मोठ्या गणपतीचा ऑर्डर तुमच्याकडे? सगळ्यात मोठा गणपती आहे गणेशपेठ. 111 वर्ष झाले त्यांना आणि ती आता
फायनल झालेली आहे. आता फक्त त्याला व्हायटिंग वगैरे करून सांगा. ही सगळ्यात जुनी मूर्ती आहे. 111 वर्ष झाले त्याला. काय यावर्षी त्या मूर्तीमध्ये नवीन बघायला मिळणार आहे? नवीन म्हणजे हा गणेशपेठचा राजा आहे. हा एक नवीन पद्धतीचा बनवलेला आहे गणपती. तर दरवर्षी मूर्ती बनवता, दरवर्षी बाप्पाला एक नवीन रूप देता. यावर्षी तुमच्या हाताने बाप्पा ज्यांच्या घरी विराजमान होईल त्यांना काय सांगाल? यांना हेच सांगेन बाबा का गणपती बसल्यानंतर आम्हाला सुख वगैरे, पैशा पाण्याला बरकत वगैरे सगळ्यांना सुखी ठेवा बस. POP बद्दल आपलं म्हणतात की आता POPच्या नाही, फक्त आपला एक म्हणजे मातीचाच वाळू मातीचाच आपल्या मूर्ती बनल्या जातील, त्यावर काय POP आपण वापरतात का? आम्ही POP वापरत नाही. आम्ही फक्त मातीच्या मूर्त्या करतो. आम्ही सरकारला हेच म्हणणं आहे आमचं आलं का प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला बंधन ठेवलं पाहिजे बस. आणखी काय. नक्कीच आता हे आपल्या सोबत होते ज्यांनी 3 पिढ्यांपासून हे काम सुरू केलेलं आहे. त्यांनी आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे की POPचं आमच्याकडे नाही आहे, पर्यावरणपूरक आता आपल्याकडे हे काम होते आहे आणि मूर्ती ही पूर्ण पर्यावरणपूरक आहे. म्हणजे आपण मातीची मूर्ती म्हणजे पूर्णपणे ती विसर्जित देखील करता येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मूर्ती बनवण्यामागचा त्यांचा कधीपासनं कल असतो हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे. आता तुम्हाला हे दिसत आहेत असंख्य बाप्पा. काही दिवसांपूर्वी हे फक्त मातीचे गोळे होते, पण कारागिरांच्या हाताच्या कलेमुळे आज त्यांना एक सुंदर रूप मिळालं आहे आणि काही दिवसांनी ते प्रत्येकाच्या घरात स्थापना देखील करतील. म्हणजेच काय, आपल्या सर्वांच्या उत्सुकतेसाठी बाप्पा विराजमान होतील. म्हणूनच नागपूरच्या चितारोडीत तयार होणारा प्रत्येक बाप्पा ही केवळ मूर्ती नसते, तर अनेक पिढ्यांचा कलेचा आणि श्रद्धेचा जिवंत वारसा देखील असतो. आणि म्हणूनच आपण म्हणतो की बाप्पा तुमच्या आगमनाची तयारी तर ही सर्वांनाच आवडते, पण बाप्पा तुम्ही हे आकार घेता या विस्कटलेल्या मातीतून, कलाकारांच्या हातातून आज बाप्पा तयार होतो. या बाप्पाचं सुंदर रूप बघताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य असतं बघायला की यावर्षी बाप्पा कुठल्या स्वरूपामध्ये दिसेल. पण नेमका बाप्पा तयार कसा असतो आज आपण यामार्फत बघितलेला आहे. मातीपासून या कलाकारांच्या हाताने ती मेहनत, ते प्रेम आणि हा सोंजवट आणि इतका सुंदर मुखवटा तयार केला जातो. आणि हे सुंदर रूप आपल्या सर्वांसाठी 8 दिवस एक हास्याचं कारण असतं. म्हणजेच काय की यंदा देखील नागपूरच्या या ऐतिहासिक ठिकाणावरून प्रत्येकाच्या घरात बाप्पा विराजमान होतील आणि एक भक्तिमय वातावरण बाप्पाच्या आगमनासोबत बघायला मिळणार आहे. असेच विशेष अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. तोवर बघत रहा सिटी न्यूज नागपूर.
परंपरा, कला आणि पर्यावरणाचा सुंदर संगम घडवणाऱ्या चितारोडीत बाप्पांच्या मूर्तींना अंतिम रूप मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी नागपूरकरांमध्येही उत्साह वाढताना दिसतो आहे.